अजित पवार जिवंत असताना ते चौघे खेळ करण्याच्या तयारीत. पवारांनी ओळखलं. अजित पवारांना सोडून तटकरे, प्रफुल्ल पटेल दिल्लीत लॉबिंग लावत होते. अजित पवारांच्या विरोधात पक्षात एक गट, तो गट तटकरेंचा. ही चाहुल रोहित पवारांना आधीच. पुढच्या महिन्यात सगळे डाव कळतील. पवार वेट अँड वॉचच्या भूमिकेत. नेमकं घडलंय काय? दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चेने अजित पवार गटाच्या नेत्यांना, खास करून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना ज्या पद्धतीने घाम फुटलाय ते बघता यामागे त्यांची राजकीय असुरक्षितता असल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जातोय. एकीकडे राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचा अध्यक्ष पटेल नाही परंतु पाटील असावा असा टोला लगावताच तिकडे प्रफुल्ल पटेल यांचा कसा तिळपापड झालाय हे आपणास सर्वांनाच माहिती आहे. राज ठाकरे वाकरे आम्हाला आमच्या पक्षात अध्यक्ष कोण हवा हे सांगणार का, असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारत आपला संताप व्यक्त केला. अजित पवारांच्या निधनानंतर ज्या पद्धतीने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची देहबोली होती ते बघता पक्ष हातून जाण्याआधीच अजित पवार गटाच्या नेत्यांनी खासदार सुनेत्रा पवार यांना त्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी बाध्य केलं. याला भाजपनंही मोलाचा हातभार लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. शरद पवार पुन्हा ऍक्टिव्ह झाले तर आपल्याला राजकीय संन्यासच घ्यावा लागणार, एवढी असुरक्षिततेची भावना या मंडळींच्या मनात येण्यामागची कारणं नेमकी काय ते समजून घेऊयात. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ तसेच सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे मोठे नेते सातत्यानं विलिनीकरणाच्या वृत्ताचं खंडन करतात. ज्याही वेळी विलिनीकरणाचा विषय पुढे येतो त्यावेळी हे नेते मंडळी हा विषय आपल्याला माहिती नसल्याचं सांगतात. आता तर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा विषय अजितदादांनी आपल्याला कधीही सांगितला नसल्याचा दावा केला. अजित पवार गटाच्या नेत्यांना यामुळे पाठबळ मिळालंय. महायुतीसोबत राहण्याचा निर्णय सामूहिक होता आणि तुर्तास तरी विलिनीकरणाची कोणतीही अधिकृत चर्चा झाली नसल्याचं म्हटलं गेलंय. पण हे सगळं कशामुळे घडतंय हे समजून घ्या. सुरुवात छगन भुजबळांपासून करूयात. छगन भुजबळ यांच्याबाबत बोलायचं झाल्यास विलिनीकरणाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी सध्या पक्ष सावरणं आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढे जाणं यावर भर दिलाय. शरद पवार गटात परतल्यास त्यांना मंत्रिमंडळातील स्थान किंवा महायुतीमधील राजकीय संरक्षण गमवावे लागण्याची भीती वाटत आहे. भुजबळ यांनी तर अगदी उघडपणे सांगितलंय की कोणताही निर्णय घेताना भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला म्हणजेच मोदी, शहा, फडणवीस यांना विश्वासात घेणं आवश्यक आहे. दुसरं नाव येतं प्रफुल्ल पटेलांचं. पटेल हे सध्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाला त्यांचा सर्वाधिक विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाल्यास दिल्लीतील त्यांचं महत्त्व कमी होऊन त्याची जागा सुप्रिया सुळे मिळण्याची शक्यता आहे. शिवाय केंद्रात मंत्रिपद देण्याचा विचार झालाच तर त्यांच्या जागी सुप्रिया सुळे यांचा नंबर पहिले लागण्याची शक्यता असल्यानं आपण राजकीय स्थैर्य गमावून बसू असा धोका त्यांना वाटतोय. त्यांना सुप्रिया सुळे यांच्याशी केंद्रीय मंत्रिपदासाठी किंवा पक्ष संघटनेतील वर्चस्वासाठी मोठी स्पर्धा करावी लागेल असं वाटत असल्यानं त्यांचा विलिनीकरणासाठी तीव्र विरोध असावा. तिसरा राष्ट्रवादीचा चेहरा म्हणजे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची संघटना हाताळतात. विलिनीकरण झाल्यास जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या राजकीय प्रतिस्पर्धींमुळे प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागण्याची भीती तटकरे यांना वाटते. शरद पवार गटातून जयंत पाटील हे या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तटकरे हे अजित पवारांचे सर्वात विश्वासू सहकारी राहिलेत. विलिनीकरणामुळे त्यांचे पक्षांतर्गत अधिकार आणि निर्णयांवरील पकड कमी होऊन त्यांना शरद पवारांच्या आदेशांचं पालन करावं लागेल. चौथं नाव म्हणजे धनंजय मुंडे. हे देखील अजित पवार यांचे खास मानले जातात. त्यांच्या माध्यमातून भाजप राष्ट्रवादीत येण्याचा प्रवासच मुळात अजित पवारांमुळे झाला. धनंजय मुंडेंचे वडील पंडित मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी सोबतच त्यावेळच्या एकत्र राष्ट्रवादीत प्रवेश करून अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारलं होतं. धनंजय मुंडे यांना राजकीय पाठबळ देण्यात अजित पवारांचा मोठा वाटा राहिलाय. करुणा मुंडेंचं प्रकरण असो किंवा मग आता संतोष देशमुख हत्या प्रकरण, धनंजय मुंडे यांना राजकीय राजाश्रय केवळ अजित पवारांमुळेच मिळाला. एकंदरीत विलिनीकरण झाल्यास पक्षाची सर्व सूत्र पुन्हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हातात जातील आणि यामुळे अजित पवार गटातील नेत्यांचा निर्णय प्रक्रियेतील प्रभाव कमी होईल आणि त्यांना शरद पवारांच्या आदेशानुसार काम करावं लागेल अशी भीती त्यांना वाटत असेल. दुसरीकडे अजित पवार गटातील नेत्यांना भाजपसोबतचे संबंध बिघडण्याची सुद्धा भीती वाटते. कारण विलिनीकरण झाल्यास महायुतीमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. मधल्या काळात पटेल, तटकरे, भुजबळ, धनंजय मुंडे ही मंडळी भाजपच्या गोटात सामील होतील असं म्हटलं जात होतं. छगन भुजबळांना सुरुवातीला मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आणि नंतरचं मंत्रिपद हे फडणवीसांच्या म्हणण्यावरच दिलं गेलं अशा चर्चा झाल्या.
धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी ताकद देत नाही किंवा अजित पवार काही जरी झालं तरी मंत्रिपद देणार नाही हे ओळखून धनंजय मुंडेंच्या वर्षा बंगल्यावरती भेटीगाठी वाढल्या होत्या. तर मधल्या काळात पटेल तटकरे दिल्लीत शहांना भेटले होते आणि तिथूनच रोहित पवारांनी आरोप केला होता की पटेल आणि तटकरे ही लोक अजित पवारांच्या विरोधात दुसरा गट पक्षात राहूनच तयार करतात. असो, या सगळ्या घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.